नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र. तातडीची प्रेस घेण्याचं कारण 3 वर्ष 10 महिने 10 दिवस या संपूर्ण महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेवर प्रशासकीय राज होता. म्हणजे त्यांचंच सगळं कामकाज चालू होतं आणि ते कामकाज आपल्याला माहिती आहे. नावापुरते इथे आयुक्त होते आणि बाकी सगळे मंत्रालयात होते. त्यामुळे ज्या ह्याला आपण श्वेतपत्रिका मागितली, कारण 91,000 करोडच्या बजेटला जेव्हा 71,000 करोडवर आणून ठेवलं आणि मग जेवढा बजेट खर्च केलं आहे भांडवली, ते कुठे केलं, कसं केलं, का केलं, हा प्रश्न आज आम्ही तर विचारतोच आहोत. पण आज भारतीय जनता पार्टीच्या पण काही आमदारांनी विचारलं आहे आणि मुंबईकर तर विचारतातच आहे. आज तातडीची सभा का घेतली, तर त्याच्यामध्ये आमच्याकडे कोणत्याही सभेचा एक नियम 8 खाली या सूचना असतात किंवा एखादा ठराव असतो. तो खरं म्हणजे नियमित कार्यक्रम पत्रिकेवर येऊन सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून, संपूर्ण सभागृहाच्या माध्यमातून तो पास करायचा असतो. पण आता एक नवीन प्रथा, परंपरा, रूढी सगळ्या बांधल्या जात आहेत बास्तानात. MS डिपार्टमेंट जे खऱ्या अर्थाने ह्या सगळ्या गोष्टीला न्यायाने चालवायचं आहे, पण MS डिपार्टमेंट सध्या असं दिसतंय, कारण सगळे लोक रिटायर्ड होणार आहेत. आता मेमध्ये आहे त्या MS होणार, नंतर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये दुसरे होणार, मग तिसरे होणार. त्यामुळे सगळे दबक्या आवाजात घाबरलेले आहोत असं म्हणता येईल. आणि ते पत्रकार म्हणून तुम्हालाही कदाचित कळत असेल. आज जो काही एक विषय झाला, ज्या विषयाला आपल्या समोर आमच्या सर्वांच्या महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये ज्या रुग्णालयांमध्ये सार्वजनिक जी आमची रुग्णालय आपली मुंबई महानगरपालिकेच्या, त्याच्यामध्ये खाजगी सहभाग प्रोत्साहन धोरणाअंतर्गत कॅथ लॅब रुग्णालय उपयोगी सुविधा द्यायच्या असा आमच्याकडे प्रस्ताव आणला. प्रस्ताव आणताना संपूर्ण सभागृहाची मेजॉरिटी ही नेहमीच कुठलाही ज्याला अर्जंट बिझनेस म्हणजे तातडीचं कामकाज असं म्हटलं जातं, आणि त्या तातडीच्या कामकाजाला एक ठराविक सदस्यांची, नगरसेवकांची संख्या असली पाहिजे. कारण कायम सभागृहामध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी हा संघर्ष पाहायला कायम मिळालेला आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या 2026ला निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात आतापर्यंतच्या इतिहासामध्ये विरोधी पक्ष खूप मोठ्या संख्येने आणि सत्ताधाऱ्यांना आलेले विरोधी मोठ्या संख्येने आहेत. म्हणजे बऱ्याच नवीन नगरसेवकांबरोबर अनुभवी नगरसेवक, अनेक वर्ष काम केलेले नगरसेवक आपण बघता इथे, हे सगळे काम करून लोकांना न्याय देत देत झालेले नगरसेवक. आजची संख्या होती या कॅथलॅबचं जर आपल्याला अर्जंट तातडीच्या बिझनेसमध्ये पास करायचं होतं, तर विरोधी पक्षाकडे कुठलंही न बघता जी हुकुमशाही चालली आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही खरी सभा घेतली. म्हणजे संख्या पाहिली तर सत्ताधाऱ्यांची 75 होती, शिंदे गुट आणि ते धरून 75 होते, आणि आम्ही सर्व धरून 40 होतो. म्हणजे ज्याला आपण 3/4 संख्या म्हणतो, ती संख्या असताना त्यांनी तो युबी खरा म्हणजे आमचा पोल जे आपण म्हणतो ना की आम्हाला विरोध करायचा आहे, त्याच्याकडे कांडोळा करून, पूर्ण दुर्लक्षित करून
म्हणजे तुम्ही नियमाची पायामल्ली करताय. या ज्या आपण नियमामध्ये 36 17मध्ये हा सगळा पूर्ण पोर्शन हा त्या नियमाखाली चालतो. आणि जर नियमाची पायामल्ली बाजूला बसलेल्या MS डिपार्टमेंट आणि महापौर म्हणून करत असतील तर त्याचा निषेध होणार. आणि याला आम्ही पुढे जाऊन वाचा फोडणारच आहोत. आता तुम्हाला खऱ्या अर्थाने तो ठराव काय होता. एकीकडे दाखवताना सांगितलं की ठराव आम्हाला साहित्य घ्यायचंय म्हणून असं म्हटलं जातंय, पण ठरावामध्ये असं दिसतंय की साहित्य न घेता त्या संपूर्ण जो ज्याला द्यायचं आहे जागा PPPच्या ह्याच्यावर ते लीज ज्याला 10-10-10 असं 3 वेळा ती लीज सुधारली जाणार. आणि त्या याच्यामध्ये लीजमध्ये भाभा रुग्णालयामध्ये 5व्या मजल्यावरती 479.10 चौरस मीटर ही जागा. त्याचप्रमाणे भाभा रुग्णालय दुसरं कुर्ल्या इथलं त्याच्यामध्ये 210.61 चौरस मीटर म्हणजे ते स्क्वेअर फुटामध्ये. आणि कोणाला देत आहेत तर रुबी एल केअर सर्व्हिस आणि खुराणा या सुराणा या तिघांना देत आहेत. आणि जर 10 वर्षाचे पैसे बघाल तर आज जर आपण रेडी रेकनलला गेलो त्यालाही हे जरासुद्धा मॅच होत नाहीये. रेडी रेकनलच्या पलीकडे जाऊन म्हणजे एका याच्यामध्ये 13,12,000, 2,85,000. हरिलाल भगवती रुग्णालय तिसरा मजला 730.73 चौरस मीटर जागा आहे. याचा अर्थ सुराणा चॅरिटेबल ट्रस्ट याचा या संपूर्ण जर इतिहास पाहिला तर तो थोडासा बिघडलेला इतिहास असूनही म्हणजे हे आम्हाला जेव्हा लोकांकडनं आम्ही तिथे असलेले ॲडमिट पेशंट हे म्हणजे असे बिघडलेले लोक तुम्ही जर मुंबई महानगरपालिकेमध्ये घुसवून त्यांना नाममात्र भाड्यावर 10 वर्षांनी म्हणजे चांगली तुम्ही हे केली तर पुढे परत 10 वर्ष मग त्यापेक्षा सुरुवातच तुम्ही चांगली करा. आणि ही दिशाभूल आहे सभागृहाची तर आहेच, पण मुंबईकरांच्या तोंडाला फेस आणणारी दिशाभूल आहे. साधं या दोन्ही हॉस्पिटलच्या याला जाल म्हणजे सुराणा हॉस्पिटल त्यांचे रेट बघा जा तिकडे. आणि आज इथे कमी रेटनी जागा घ्यायच्या आणि परत महानगरपालिकेमध्ये घुसून बिझनेस करायचा. आणि याला सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गुट ह्याला जर परमिशन देत असेल तर आम्ही स्ट्रॉंगली मुंबईकरांच्या बाजूने उभे आहोत. ज्या वेळेला 2022ला सर्व नगरसेवकांचा कार्यकाळ संपला त्यानंतरही अनेकदा आम्ही शाळा आणि हॉस्पिटलवर आमच्या सर्वांचं आजही लक्ष आहे. तेव्हाही होतं आणि पुढेही राहील. पण या हॉस्पिटलमध्ये ऑलरेडी आत्ता 3 वर्ष 10 महिने 10 दिवसात इतका बोजवारा उडवला आहे की ग्लोव्हजसुद्धा आणावे लागत आहेत. आपण एखादी जखम झाली आणि त्याला जर टाके तर त्या कट निडल कॅटगट सारख्या वस्तू आपल्याला लोकांना विकत आणायला सांगतात. त्याचा विचार करा की हा किती गोलमाल आहे. आणि हा गोलमाल तुम्ही आम्हाला जेव्हा विचारता 25 वर्षात आमच्या सोबत राहून आम्हाला प्रश्न विचारता तर आता ते 25 वर्षाचा आम्ही काय केलं ते मुंबईकरांना माहिती आहे. म्हणून मोठ्या प्रमाणात काही असू दे 65 नगरसेवक सगळ्या बाजूनी कोंडी करूनही आम्ही जिंकून आलो. आणि आजही आमचे जर तुम्ही बजेटची भाषणं बघाल तर सगळ्या नगरसेवकांनी चांगली क्वालिटी देऊन चेक करा. हवं तर पटलावर येणारच आहेत ती सगळी भाषणं. सगळ्यांनी मुंबईकरांच्या हिताचं काय काय आहे हे सांगितलं गेलं. आणि अशा जागा जर अशी दिशाभूल करणार असतील तर मला वाटतं या बदनाम असलेल्या लोकांना एक तर तुम्ही सपोर्ट करताय. मुंबईच्या महापालिकेच्या जागा
अशा पद्धतीने तुम्ही देताय आणि जो ठराव आता ज्या पद्धतीने पास केले, खऱ्या अर्थाने सत्ताधारी त्याच्यात नापास झालेले. आम्ही आता MS ला पण घेराव घालणार आहोत. या असं सभागृह तुम्ही नियमाने, नीतिनियमाने, परंपरेने किंवा आमचा जो CPR आहे, आमचा जो 1888चा कायदा आहे, त्या सगळ्याला तुम्ही काट मारून अशा पद्धतीने ही जी आता नवीन पिढी आली आहे ज्या सभागृहात, त्या भाजप असेल, गुटमध्ये आले की नाही माहिती नाही, पण आमच्याकडे नवीन पिढी आली आहे, तर काय शिकणार, कसं शिकणार? मुंबई विकायचं शिकतील का? ही सरळ सरळ मुंबई लिलावात काढतायत. या मुंबईचा हॉस्पिटलच्या ज्या काही आहेत त्या हॉस्पिटलमध्ये सुधारणा नाही. आजही आपण बघतोय, मी ज्या हॉस्पिटलला फिरते तिथे दिसतंय सुधारणा तर होत नाहीये. उलट असलेल्या सगळ्या मशिनरी बंद आहेत, मशिनरी खराब झालेत, पण त्याच्यावर प्रकाश झोत नाही. हे कसं देता येईल, क्षेत्रफळ कसं विकता येईल, देता कसं येईल? मला वाटतं ह्या ठरावावर मी तर माझी पक्षाची किंवा एक विरोधी पक्षनेता म्हणून मी मांडली आहे. यामध्ये जसं मी मगाशी म्हटलं, शाळा आणि हॉस्पिटल, शाळा विकायला काढल्या, शाळांमध्ये शिक्षक नाही, शाळांमध्ये पाणी नाही, म्हणजे इतका बोजवारा हा 3 वर्ष 10 महिने 10 दिवस आणि पुढील 5 वर्ष आम्ही असं होऊ देणार नाही. आणि ह्या प्रस्तावावरती व्यवस्थित अगदी खुलेसावर जर विरोधी काँग्रेसचे अशरफ अजमी हे अनेक वर्ष नगरसेवक आहेत, ते पण आपली भूमिका मांडू इच्छितात. धन्यवाद आपल्या सगळ्यांना आणि नमस्कार. आज हे विशेष प्रेस वार्ता आम्ही विरोधी पक्ष नेत्याच्या दालनात घेत आहे. येतं ना? आणि या विषयावर आम्ही 2 बातम्या आपल्याकडे सांगू इच्छितो. पहिला की आज जे अर्जंट बिझनेस म्हणून महापौरनी महानगरपालिका सभागृहामध्ये घेतलेला आहे, त्यामध्ये आम्ही काँग्रेस पक्षाचे आणि शिवसेना UBTचे लोकांनी, मनसे पण होती, सगळे विपक्षचे लोक होते, आणि त्या सगळे लोकांनी एका मताची पोल मागितला होता. पोल म्हणजे जर तुम्ही UB अर्जंट बिझनेसमध्ये तातडीचे कामकाजमध्ये पोल मागतात तर ते पोल विशेष पोल होतो. म्हणजे काय पोल होतो की जर तुम्ही कुठल्या विषयावर पोल मागतात तर 100 100 या 100 मेंबर्स आहे, त्यामुळे 51 ज्याच्याकडे होतात 49चे लोक पडतात आणि 51चे जिंकतात. आता काय झालं आहे ह्यामध्ये, या अर्जंट बिझनेसमध्ये सेक्शन 36(1) आणि CPR 17 काय म्हणतात? CPR 17 म्हणतात की जेव्हा तुम्ही अर्जंट बिझनेसमध्ये तातडीच्या कामकाजावर तुम्ही आक्षेप घेतात आणि त्याचा पोल मागतात तुम्ही, तर ते पोल 3/4 मेजॉरिटीला व्हायला पाहिजे. म्हणजे 100 लोक होती आतमध्ये, ते 25 लोक विरोधात होतात आणि 75 लोक पक्षात होतात, तरच तुमचा हे ठराव मंजूर होतात. आम्ही आज सभागृहामध्ये पोल मागितला, त्या पोल ना देतात MSने स्वतः काउंट केला मेंबर, आणि ते सांगत होते की 75 मेंबर सत्ता पक्षाचे होते आणि 21 मेंबर आमचे विरोधी पक्षाचे होते. आम्ही त्याला काउंट केला तर आमचे मेंबर 40 होते, सगळे विरोधी पक्षाचे, आणि जर 40 होते आणि तुमचे 75 होते तर हे UDचा जे तुमचा प्रस्ताव होता ते पडला. पण त्यांनी धांदली करून आणि MSनी मिसगाईड करून महापौर महोदयाला सांगितलं की हे 21 आहे आणि हे 75 आहे. त्याच्यानंतर ते पास झाला ते विषय. आमचं असं म्हणणं आहे की MS बायस झालेले आहे आणि MSचं काम कायदा काय म्हणतात, MSचं काम महापौराला काय सेक्शन आहे काय गाईड करायचं होतं, तर ते केलं नाही. आणि त्याच्यानंतर सेकंड विषय असा होता की जे प्रस्ताव आज पास झालेला आहे ते प्रस्ताव चुकीचा आणलेला आहे, आमचा
ठाम आरोप आहे. कारण जर कोणी प्रस्ताव येतात समितीमध्ये तर स्टँडिंग कमिटीमध्ये 69च्या अंतर्गत सेक्शन 69च्या अंतर्गत प्रस्ताव येत आहे आणि इम्प्रुव्हमेंट कमिटी सुधार समितीमध्ये 92 सेक्शनच्या आधारित ते सगळे प्रस्ताव येत आहेत. ह्या टेंडरमध्ये जर तुम्ही आता तुम्हाला देतो आम्ही, तुम्ही जर या वाचला तर ॲग्रीमेंटचं जे पेपर आहे, ॲग्रीमेंटचा पेपर आहे, या ॲग्रीमेंटची 3 परत मी लावलेली आहे. यामध्ये तुम्हाला पेपर देणार आम्ही. या टेंडरचे जे पेपर आहे, या टेंडरचे पेपरमध्ये यांनी हे असं सांगितलं आहे एनेक्सर 7 मध्ये की हे टेंडर इक्विपमेंटसाठी आम्ही घेत आहे आणि अंडर सेक्शन 92 नाही ते वेगळं आहे. अंडर सेक्शन 69 जर तुम्ही इक्विपमेंट परचेस करायला कोणाला ठिका देत आहे तर ते सेक्शन स्टँडिंग कमिटीमध्ये येत आहे 69 मध्ये. तर ते नाही आणतात, ते इम्प्रुव्हमेंट कमिटीमध्ये आणला आणि इम्प्रुव्हमेंट कमिटीमध्ये म्हणतात की आम्ही हे टेंडर जागासाठी घेतले आहे, म्हणजे आणलेले आहे. तर जर जागासाठी घेतलेले आहे तर हे टेंडरमध्ये तुम्ही जे दिलेलं आहे यामध्ये तुम्ही कन्सेशन ॲग्रीमेंट केलेला नाही. कन्सेशन ॲग्रीमेंट जागासाठी होतात. जागासाठी कन्सेशन ॲग्रीमेंट ना करतात त्यांनी ह्या सभागृहामध्ये आणलेलं जे हे आणलेलं आहे टेंडर आणलेलं आहे इम्प्रुव्हमेंट कमिटीने, सॉरी, ते टेंडरमध्ये काय त्याने लिहिल्या नाहीत, काय कन्सेशन टेंडर घेतला नाही. आणि इथे सांगतात की आम्ही 10 वर्षा, त्याच्यानंतर 10 वर्षा, त्याच्यानंतर 10 वर्षा एकच रेटमध्ये, आजच्या रेटमध्ये, म्हणजे 10-30 वर्षानंतर आजचा 1 लाख रुपये जर असेल तर 30 वर्षानंतर किती होणार? 30 लाख होणार. पण ते आजच्या रेटमध्ये 30 इयर्ससाठी त्यांनी 30 सालसाठी दिलेलं आहे. आमचं असं म्हणणं आहे की इम्प्रुव्हमेंट कमिटी कडे हे अधिकार नाही की ते 12 महिन्याच्या अगोदर कुठलाही प्रस्ताव घेऊ शकत आणि त्याच्यानंतर त्याला अधिकार आहे ते समितीला की 5 वर्षासाठी तुम्ही त्याची पुढे मंजुरी देऊ शकत. 10 वर्षासाठी तुम्ही मंजुरी देऊ शकत नाही. आणि जर देणं असेल तर तुम्हाला ते कन्सेशन ॲग्रीमेंट करायला पाहिजे. त्याने केलेलं नाही. आणि हे प्रस्ताव जे देत आहे त्याचा वेगळा सेकंड विषय हे आहे की कुर्ला बाबा असू देव, असा बांद्रा बाबा असू देव किंवा भगवती हरिलाल भगवती असू देव, त्यांच्याकडे कार्डियक सर्जरीसाठी कुठलाही सर्जन नाही आहे. त्यामुळे जर तुम्ही ऑपरेशन थिएटर पण नाही, 2% रिस्क आहे कार्डिओ एन्जिओग्राफीमध्ये. आणि कायदा हे म्हणतात की जर तुम्ही कुठलाही कार्डिओ एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी करतात त्यांच्या हॉलमध्ये एक कार्डियक सर्जन उभेला पाहिजे. कारण जर कधी हेवी अटॅक आला, काहीतरी झाला तर तुम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊ शकत ऑपरेशनसाठी. हे पण नाही व्यवस्था यामध्ये. आणि तिसरी विषय हे आहे की हे सगळा काम जो आहे हे करतात आयुष्मान भारतवर. म्हणजे आयुष्मान भारतचा प्रस्ताव आम्ही आमच्या महानगरपालिकाचे हॉस्पिटलमध्ये इंटिरियर महाराष्ट्राचे जे पेशंट येतात, यूपी, बिहार, गुजरात आणि संपूर्ण भारताचे पेशंट जे येतात ते आयुष्मान भारतमध्ये त्यांचा प्रवेश या हॉस्पिटलमध्ये होणार नाही, कारण ते घेतात नाही. त्यामुळे महानगरपालिकाच्या अस्पतालमध्ये सगळेकडे इंडियाभर में सगळ्यांकडून ते पेशंट येतात इथे. आणि आता महानगरपालिकाची तयारी हे चालली आहे की प्रायव्हेट लोकांना हे हॉल देऊन, चुकीचा टेंडर बनवून हे हॉल देऊन, त्याला कमीत कमी भाडे तर देऊन महानगरपालिकाची जागा त्यांना देऊन टाकायचं आहे. आणि जे पेशंट बाहेरवरून येतात त्याला घ्यायचं नाही. आणि महानगरपालिका त्याला नाव बोलू शकत नाही. त्यामुळे ते प्रायव्हेट हातात देऊन त्याला ते अशी परिस्थिती करण्याची तयारी महानगरपालिकाची आहे. आमच्या काँग्रेस पक्षाच्या आणि आमचे मित्रपक्ष UBTच्या किंवा ते सगळे विरोधी पक्षांच्या असं ठाम मत आहे की असे प्रस्ताव जे येतात, लोकांच्या हिताच्या विरुद्ध जे प्रस्ताव येतात, आम्ही त्याला विरोध करू आणि चुकीचे प्रस्ताव आपल्या माध्यमातून सगळे मुंबईकडे पाठवण्याची तयारी आमची आहे. कारण मुंबईकरांना हे माहीत होणार पाहिजे की महानगरपालिकाचे त्यांचे टॅक्सचे पैसे
ते प्रायव्हेट हातात देऊन महानगरपालिकाची जागा विकण्याची तयारी जे आहे. आता याच्यापूर्वी हे दिला, आपला लॅबोरेटरी दिला, पॅथॉलॉजी दिला, त्याच्यानंतर लेबर आउटसोर्स केला, त्याच्यानंतर सगळे आउटसोर्स केला, ऑपरेशन थिएटर आउटसोर्स केला, ICU आउटसोर्स केला. आता हे कॅथलॅब पण देत आहे. त्यामुळे आता स्लोली अशी त्यांची तयारी आहे की 1 माला देऊन, 2 माला देऊन, 3 माला देऊन, आता एक दिवस असा येणार की सगळे माले प्रायव्हेट संस्थाच्या हातात देऊन, या प्रायव्हेट लोकांच्या हातात देऊन त्याचा व्यापार करण्यासाठी. आणि ते कोण होतात तुम्ही काळा, हे सगळे सत्ता पक्षाचे लोकांचे जवळचे मित्र आहे, त्यांना हे अवसर हे देत आहे ते लोक. त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की जे चुकीचा टेंडर तुम्ही आणलेला आहे, आम्ही पत्र लिहिलं आहे महापौरांना की तुम्ही हे टेंडर पळा, लॉ कमिटीला विचारा. हे लॉ कमिटीला विचारून तुम्ही विचारा त्यांना की हे टेंडर चुकीचं आहे की नाही आहे, आणि ते तुमच्या समोर स्पष्ट करा. आम्ही स्पष्ट करत आहोत, या आमचा पत्र आहे, सेक्शन सगळा लिहिलेला आहे आम्ही की या तुम्ही जे टेंडर दिलेला आहे कॅथलॅबचं. आणि एवढी जल्दी घाई कशी होती बाई, कसल्यासाठी? 30 वर्षासाठी तुम्ही कॅथलॅब देतात, त्याची घाई कुठली? अर्जंट बिझनेसमध्ये तुम्ही काय आणतात? जीवाचा धोका आहे. आम्ही ह्याच्यापूर्वी मिठी नदीचा जे अर्जंट बिझनेस आला होता त्यामध्ये आम्ही सपोर्ट केले होते. आम्ही सूचना दिली की आमचा विरोध नाही, आमची सूचना आहे, म्हणून आम्ही दोघांनी आपली सूचना दिली. आता काय झालेलं आहे, सगळं तुम्ही अर्जंट बिझनेसमध्ये टाकतात. हे वाचा तुम्ही, पटलवर आहे की सगळ्या अर्जंट बिझनेसमध्ये. कशाला अर्जंट बिझनेसमध्ये आणतात बाबा? हे सगळं घाईचं काम आहे. यामुळे करतात की लोकांच्या लक्षात नाही येणार पूर्वी आम्ही असं काम करू आणि आपल्या मित्रांना काय लाभ द्यायचा आहे, जमीन द्यायची आहे, त्याचा वाटप करू टाकू. माझे लाडके कॉन्ट्रॅक्टर आणि माझे लाडके म्हणजे लाडके कॉन्ट्रॅक्टर किंवा लाडके मित्र तेव्हा किंवा असे बरेच टेंडर 3 महिन्यामध्ये आम्ही याच्यापूर्वी आम्ही पण आणि विरोधी पक्ष नेत्यांनी पण आपलं ठाम मत दिलेलं आहे तिकडे, आणि विचारलेलं आहे की तुम्ही श्वेतपत्र काढा ना, 4 वर्षात तुम्ही काय केलेलं आहे, तुम्ही कसे टेंडर द्या. आमचं हे म्हणणं आहे की तुम्ही एकच पण टेंडर बघितणार तर या टेंडरमध्ये एक्सक्लेशन नाही झाला असा एक पण टेंडर तुम्हाला भेटणार नाही. म्हणजे इन्फ्लेशन नाही झालं आहे, म्हणजे फेरफार नाही झाला आहे. यामुळे आमचं असं म्हणणं आहे की ह्या दोन विषयावर तुम्ही एकदा हे प्रस्ताव मागे घ्या, कारण चुकीचा प्रस्ताव आहे. आणि याच्यापूर्वी अर्जंट बिझनेस म्हणून तुमचं जे काम आहे आम्हाला विश्वासात घ्या आणि आम्हाला सांगा कुठली अर्जन्सी आहे. आम्ही तयार आहोत मुंबईकरांचे हितांसाठी, मग तुमचे मित्रांचे हितासाठी, तुमचे लाटके बिल्डरांचे, तुम्ही लाटके ठेकेदारांचे मित्रांच्या हितासाठी जर तुम्ही कुठलाही प्रस्ताव आणणार, आमचा आणि आमचे मित्रपक्ष आणि सगळे विरोधी पक्षांचा विरोध होणार हे आज तुमच्या समोर आम्ही सांगत आहे. सर, किती मेजॉरिटी असणं अपेक्षित आहे तातडीच्या कामकाजाच्या प्रस्तावात? हे बघा, तुम्ही किती जण होतात? 100 जर मेंबर असेल महानगरपालिकाचे हात, तर महानगरपालिकाचे हात 100 मेंबर असेल तर 75 मेंबर जर अनुकूल बाजूला गेले तेव्हाही तुम्ही हे प्रस्ताव पास करू शकतात, कारण हे प्रस्ताव सिंपल मेजॉरिटीवर पास होणार नाही. असा नाही 3/4 असा हे प्रस्तावचा असा ऍक्ट म्हणत आहे. 36(1) CPR 17 आणि ऍक्ट मध्ये 36(1) हे काय म्हणत आहे की बाबा तुम्ही 100 मेंबर असेल किंवा मिनिमम 38 मेंबर असायला पाहिजे महानगरपालिकाचे सभागृहामध्ये. आणि त्याच्यानंतर जर तुमच्याकडे 100 मेंबर असेल तर 25 मेंबर विरोधात असेल तर तुम्ही प्रस्ताव मंजूर करू शकता. जर 26 झाला तर हे प्रस्ताव पडणार. आम्ही तर 40 होतो. आम्ही 40 होतो आणि ते 75 होतो. तुमचा दावा तो असा आहे का की नियमाला संख्याबळ नसताना सुद्धा हा प्रस्ताव पास करून रेटून दिलाय, तुम्ही याबद्दल पुढे जाऊन दाद मागणार आहात? कारण हा प्रस्ताव आयुक्तांकडे अभिप्रायासाठी जाईल किंवा कुठली जी काही प्रशासनाची प्रोसिजर असेल आम्ही आयुक्तांना मला सांगू ना मुळामध्ये हा प्रस्तावच, कारण कालच एक वरळीमध्ये आशिष चिमुरकरांच्या वॉर्डमध्ये एका रोडवरनं गदारोळ झाला. आज मला कळतंय की त्यावरती चुकीचा प्रस्ताव आणला गेलाय
तो पुन्हा मागे घेऊ नीट करते. हे पण तेच आहे. ऐकताना आम्ही आता तेच सांगणार आहोत की आपण AMC म्हणून इथे काम केलं आहे. आपण अधिक प्रभावशाली काम करणारी आयर्न लेडी किंवा मेट्रो मोनो लेडी म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं. तर या महानगरपालिकेमध्ये नियमाची पायामल्ली करू नका. काही प्रथा परंपरा पण पाळा आणि ज्या नियमच आहे 2/3 मेजॉरिटी ती असताना पण म्हणजे ज्या पद्धतीने विरोधक असताना तेवढे संख्या चुकीची आणि आत्ता तर आपल्याकडे संपूर्ण हे आहे कॅमेरे आहेत मोजू शकता. आणि अशा पद्धतीने बरं साहित्य घेतोय दाखवतोय आणि तुम्ही जागा बहाल करताय. आपल्या महापालिकेच्या जागा देत आहे म्हणजे कुठल्या कमिटीकडे जायला पाहिजे त्याचा पण हा प्रस्ताव आणणारा जो कोणी अधिकारी आहे त्याला भान नाही. भान हरपलेले अधिकारी आहेत चुकीच्या कमिटीकडे प्रस्ताव पाठवतात आणि त्यामुळे हा सगळा चुकीचा प्रकार घडलाय. कारण मुंबईकरांना महानगरपालिकेमध्ये आत्ता असलेला रेटसुद्धा परवडत नाही आहे. इतकी हलाख्याची मुंबईची परिस्थिती आहे. आणि जेव्हा तुम्ही ह्या प्रायव्हेट्सला देणार म्हणजे मुंबईकर प्रायव्हेट हॉस्पिटलचा विचार नाही करू शकत जे मध्यमवर्गीय किंवा स्लम आणि असे दिले तर ते रेट कसे काय परवडणार आहे मुंबईकर. माझं उलटं म्हणणं आहे की आपण एवढं मोठं बजेट सादर करतोय आपल्या बजेटमधनं मुंबईकरांना ही जी कॅथलॅबची सुविधा लोकांकडनं घेऊन प्रायव्हेट देण्याच्या पेक्षा ती आपणच करूया ती अद्यावत करूया. ते अद्यावत करायचं सोडून हे माझे मित्र माझे कॉन्ट्रॅक्टर मैं काय एक स्लोगन आहे ना मैं खाणे नाही दूंगा मैं खाऊंगा नाही हे तर नुसतं चरूनच चाललंय. हे काय ठीक आहे. आज त्यांचे सदस्य नव्हते पण उद्या समजा सदस्य असेल आणि 2/3 त्यांची सदस्य संख्या पूर्ण झाली तर हा साहजिक प्रस्ताव मंजूर होणार. आज मुळात हा प्रस्ताव चुकीचा आहे. तुम्ही सांगताना प्रस्तावात सांगताय आम्हाला इक्विपमेंट घ्यायचे साहित्य घ्यायचे आणि मागताय तुम्ही जमिनी म्हणजे जागा. हा मुळात 2 बाजूला आहे ना प्रस्ताव. ते हवं असेल त्याला तर लगेच दिली पाहिजे बाबा आम्हाला इक्विपमेंट घ्यायची आहे तर कुठलाही मेडिकल याच्यात थांबायचं नाही लगेच द्यायला पाहिजे. पण हे वेगळे तुमचा जे विषय आहे ना तुमचं असं म्हणणं आहे की पुढच्या दिवस जर त्यांच्या उपस्थिती जास्ती होऊ शकत नाही कारण त्यांची उपस्थिती 100च्या पेक्षा जादा आहे आणि आमची पण 100 जवळ आहे. त्यामुळे ह्या विषय पास होऊ शकत नाही कधी पण. त्याला पास करण्यासाठी 3/4 मेजॉरिटी पाहिजे. याच्यासाठी विरोधक स्ट्रॉंग आहे. यासाठी आम्ही यामुळे असं कुठलीही परिस्थितीमध्ये ते पास करू शकत नाही. त्यामुळे ते आता काय झालेलं आहे ते चुकीची इन्फॉर्मेशन MS ने दिलेली आणि ते पास केलेलं आहे. आम्ही याच्यानंतर आम्ही एक सदस्य गिनून काउंटिंग करून आपल्यासमोर आणणार आणि आम्ही सांगत होते की तुम्ही कॅमेरा ह्या बाजूला करा सगळ्या बाजूला मोजा आणि मोजायचा हे पद्धती नाही आहे. मोजीची पद्धती काय आहे की 2 हे म्हणतात बघा तुम्ही मी सांगतो त्या तुम्हाला काय म्हणतात. सेक्शन 17 CPR मध्ये सेक्शन 4 आहे त्यामध्ये का म्हणतात 2 टेबल शुड बी प्लेस्ड इन द लॉबी and as soon as the poll is asked for the secretary should place a list of members on each table. और इसमें क्या बोलना चाहता है कि जेव्हा हे प्रक्रिया स्टार्ट होतात लॉबीच्या बाहेरून तुम्ही 2 टेबल ठेवा आणि 2 टेबल ठेवून तुम्ही त्याच्यावर लिस्ट घ्या आणि त्यांचं नाम घ्या आणि तुमचे 2 मेंबर तिकडे बसवा आणि विरोधकांचे 2 मेंबर तुमच्याकडे बसवा आणि त्याच्यानंतर तुम्ही सही घ्या आणि ते सहीची कॉपी महापौरांकडे जाणार आणि ते व्यवस्थित मोजून त्यांची संख्याच्या काय आहे त्याचं अनाउन्समेंट करणार. अशी ही पद्धती आहे. तुम्ही वाचणार आता किती मेंबर आलेले आहे इकडे म्हणजे पत्रकार बंधू ते इकडे आलेले आहे 10 मेंबर आणि आम्ही म्हणतात नाही 20 आलेले आहे किंवा आम्ही म्हणतात नाही 5च आलेले आहे. ते आमचं मत नाही आहे. सिग्नेचर घेतली तर सगळ्या मत समोर येणार. त्यामुळे
एक कधी पण अर्जंट बिझनेस करू शकतात नाही जेव्हापासून आम्ही त्यांच्या पाठी नाही असू ते तर. ठीक आहे, मीडियानी समजून घ्या. पुढचा प्रश्न ताई, आज KEM हॉस्पिटलच्या नामांतराचा जो त्याचा सगळा घोळ सुरू आहे, मात्र आज प्रशासनाने सुद्धा त्या प्रस्तावाला हिरवा कंदील दिला की तो निर्णय समिती घेईल, तो अंतिम केला जाऊ शकतो किंवा नाही, आम्ही मगापासून तेच सांगतोय ना की प्रशासनाचा डोक्यावर बसून पाहिजे तसे निर्णय करून घ्यायचे. कारण केंद्रात पण आमचं सरकार आहे, राज्यात पण आमचं सरकार आहे. त्यामुळे आम्ही जे काय म्हणू त्याला तुम्ही परवानगी द्या. मुळामध्ये ज्या प्रशासनाने दिलं आहे त्या प्रशासनाला त्यांच्या स्थानिक डॉक्टरांचा जे त्याच्यातनं रिटायर्ड सगळ्यांचा विरोध आहे. आणि प्रशासनाने हिरवा कंदील म्हणजे काय काय असं प्रशासनाला त्या नावाबद्दल वाटलं ते पण अभिप्राय द्यावं ना. म्हणजे तिकडून कुठून तरी वरून सांगितलंय म्हणून जर करणार असाल तर मुंबईकरांच्या ज्या टॅक्सपेअरमधनं तुम्हाला पैसे मिळत आहेत ते पगार मिळतात ते असे म्हणायला नाही देत आहेत पगार. आणि तिसरं, मुंबईकर काय म्हणतात तेही ऐका. तिथे सुविधा देत नाही. गेल्या 4-4.5 वर्षात फार त्याचा धज्जिया उडवला आहे. सुविधा कमी आहेत त्याच्यावर लक्ष घाला. त्यामुळे अशा म्हणणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार तर करतोच. आणि बघू उद्या आम्ही शिवसेनेचं आंदोलन तिथे कायम राहणार आहे KEM हॉस्पिटलच्या नावाने. नाही, मुळामध्ये ही गोष्ट फक्त शिवसेनेनीच का करावी, आम्ही तर करणार आहोत. पण इथे ज्या लोकांचं सगळ्यांचं कालचा जो थोड्या ह्याच्यामध्ये झालं आंदोलन ते फक्त सैनिक नव्हते तर मुंबईकर म्हणजे परळ विरळची लोकं पण होती. त्यामुळे हा संपूर्ण लोकांसमोर विषय आता नेणार. अधिक आज सह्यांची मोहीम झाली आहे, याच्यापुढे तीव्र करू. ही काय मनमानी आहे नाव बदलण्यामध्ये. आम्ही नावाचा जो इतक्या वर्षाचं आणि बरोबर 100व्या वर्षी आम्ही म्हणतो ज्यांनी मागणी केली आहे त्याच्या वास्तू एवढ्या मोठ्या मोठ्या उभ्या राहत आहेत तिथे 4 पहिली नावं बदलून दे. म्हणजे हा म्हणजे आम्ही म्हणू तो कायदा, आम्ही बोलू ते धोरण आणि बांधू ते तोरण, ही भूमिका होते. महापौरांच्या बंगल्याच्या डागडुजीसाठी कोटी रुपये खर्च तुम्ही सुद्धा तिथे राहिलेला आहात. मुळामध्ये महापौर बंगला हा अतिशय सुंदर होता. तुम्हीही बघत होता, तुम्ही येत होता, आम्ही राहून गेलेलो. खरं म्हणजे महापौर बंगल्याचं एक तर तो हेरिटेज अशी तोडफोड होता कामा नये. मला तेही विचारायचं आहे इतकं आंधळं प्रशासन कसं झालं. त्याच्या आधी म्हणजे इलेक्शनच्या आधी 1.5 का 2 करोड ऑलरेडी खर्च झालेले होते. आणि पुन्हा म्हणजे कुठलाही महापौर तो काय कायमस्वरूपी राहत नाही. त्याला बेडरूम होते, चांगला हॉल होता, खाली सर्व. आता पत्रकारांना आणि सगळ्यांना महापौरच्या बंगल्याच्या बाहेरची दिशा आहे, कंटेनरमध्ये घ्यायचं आहे. तिथे आतमध्ये काही नसणार. ही सरळ सरळ मनमानी आहे. ते काय आपलं घर आहे का, ते सार्वजनिक याच्यामधलं हेरिटेजमधलं आहे. त्याचा कितीतरी वर्षापूर्वीचा तो बंगला आहे. त्याच्यामध्ये डागडुजी करता येते, पण भिंतीच्या भिंती तोडून इकडे हे तिकडे ते करता येत नाही. आंधळं प्रशासन झालंय हे आमचं मत आहे. इटालियन मार्बल टाईप बसवल्याने, तशी फरशी बसवल्याने त्या खर्चामध्ये मोठी वाढ झाली असं समजत आहे. जो खर्च काही लाखांमध्ये होऊ शकला असता डागडुजीचा तो कोट्यवधी. तो आता मुंबईकरांच्या करामधनं आलेल्या पैशाचा काय वाट लागते. त्याच्यामध्ये ऑलरेडी 2 महापौर राहून गेलेले. कुठे का नसताना उलट तिथला निसर्ग आपण टिकवला. तिथे अधिकतम झाडं लावली. आज कंटेनर ठेवण्यासाठी जी काय झुडपं काढली जात आहेत, हे केली जात आहेत, त्याच्यावरही कुठे म्हणजे नेमकं तुम्हाला काय साधायचं आहे आणि याचसाठी तुमचा एवढा अट्टाहास होता काय. मुंबई विकायला काढूया, मुंबईचा महापौरच्या बंगल्याचा चेहरा मोरा. महापौर बंगला ज्या जागेवर आता प्लॉट आहे दिला आहे तिथे करायचंच आहे. मग एवढा मोठ्या कोट्यावधी खर्च करून काय तुम्हाला नक्की साधायचं आहे. तुम्ही पण तिथे राहिला होता, तुम्हाला कधी अशी गरज वाटते. आपणही अनेकदा तिथे आलात. मला कधी तो महापौर बंगला बदलावा इतका सुंदर होता, चांगला होता. आणि त्याचा फक्त जिन्याला थोडीशी वाळवी लागली होती,
तो जिना दुरुस्त केला असता तर सगळं मिटलं असतं. काही गरज नव्हती 4-4 बेडरूम करायची. आणि पत्रकारांना आणि जे येणाऱ्या सगळ्यांना बंगल्यामध्ये अलाव नाही, बाहेर तिकडे कंटेनर ठेवले जाणार, तिकडे बसायचं. सोबत सगळ्यात महत्त्वाचं जे पाणी संकट सध्या मुंबईवर आहे, 15 मे पासून 10% पाणी कपातीची घोषणा करण्यात आली. नाही, पाणी संकट हे नेहमीच आपण पावसाळ्यावर अवलंबून असल्यामुळे आपण जर वेधशाळेने काही सुचवलं की उशिरा येणार आहे किंवा कमी पडणार आहे, तर मग प्रशासन अधिक सतर्क होतं आणि ती कट देतं. उलट मी तुमच्या माध्यमातून मुंबईकरांना सांगेन, पाणी जपून वापरा. धो पाणी आपण आंघोळ करतोय, शेविंग करतोय त्यावेळेला चालू ठेवतो, ते न करता थोडंसं सांभाळा, कारण निसर्गावर आपण अवलंबून आहे. आणि प्रशासनाला सांगते, ज्या कमी खर्चामध्ये आपलं पाण्याचं खारं पाणी गोडं करून जे डिसॅलिनेशन हे कमी पैशात लवकर काम चालू करा. आणि आमच्या विशाखा राऊतनी पण एक सांगितलेलं, नुसतं करा नाही तर त्याच्या पाईपलाईनची लवकर कामं चालू करा. STP ह्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष. आणि जे सोपं आहे, कट म्हणायला सोपं आहे, अर्थात ती कट तुम्ही दिली आहे, मुंबईकर नक्कीच नियमात राहून ते करतील, पण त्याच्यासाठी कायम निसर्गावर अवलंबून राहण्यापेक्षा अधिकाधिक ज्या कमी पैशात जास्त पाणी मिळेल त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. आज आयुक्तांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्यांनी असं सांगितलं की रस्त्यांची कामं आपण पूर्ण करतोय. पावसाळ्यापूर्वी एक आढावा बैठक सुद्धा झाली. जवळपास काहीशे म्हणजे 300 रस्त्यांची कामं पूर्ण झालेली असून तरी सुद्धा काही रस्ते असे की ज्यांची कामं 70%च्या आतमध्ये पूर्ण झाली आहे. त्यामुळे ते असे तसेच सोडून द्यावे लागणार आहे. मात्र त्याला आता मॅस्टिकचा वापर करून भरले जाणार आहे. तर मॅस्टिक कितपत टिकेल आणि पुन्हा एकदा खड्डेमय मुंबई बघायला मिळेल का? नाही, मुळामध्ये प्रत्येक आयुक्त आल्यानंतर जो तो आपापल्या चष्म्यानी मुंबई बघतो असं मला वाटतं. खरं म्हणजे जे छोटे रस्ते ज्याला आपण 30 फुटाचे 40 फुटाचे रस्ते, हे खरं म्हणजे याच्यामध्ये जायला नाही पाहिजे होतं सिमेंट कॉन्क्रीटमध्ये, जे मास्टिकमध्येच व्हायला हवे होते. पण एवढा मोठा रस्त्यातला जो घोळ आहे तो मुंबईकरांच्या समोर आलेला आहे. त्यामुळे आयुक्तांनी प्रेस जरी घेतली तरी मला वाटतं मुंबईकर ह्या गोष्टीला मान्यता देणार नाही, कारण खड्डेमय मुंबई ही पावलाला दिसते. काही काल एक पायथुनीमध्ये घटना घडली होती. बिर्याणीनंतर कलिंगड झाल्यामुळे दुर्घटना झाली, 4 कुटुंबातील सदस्य मृत्यू झाले. यानंतर अनेक नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे. पोलिसांकडून किंवा पालिका प्रशासनाकडून कोणतीही याबद्दल स्पष्टीकरण दिलं जात नाही, त्याच्यामुळे अनेकांच्या मनात संभ्रम. आहार तज्ज्ञ नेहमीच काय खाल्लं पाहिजे म्हणजे कसं क्रॉस झालं नाही पाहिजे. म्हणजे मला माहिती नाही, मी काय आहार तज्ज्ञ नाही, पण हेवी जेव्हा आपण खातो, म्हणजे बिर्याणी ही हेवी आहे, त्याच्यामध्ये ऑइल खूप असतं, आणि त्यावर जर कलिंगडसारखं म्हणजे ज्याला पाण्याची मात्रा खूप आहे असं जर पेय घेतलं, कारण काही आहार तज्ज्ञांशी मी बोलले तर त्यांचं म्हणणं आहे असं लगेच ते फ्रूट खाल्लं गेलं नाही पाहिजे. आणि कधीकधी चुकीच्या सवयीमुळे, आणि मुळात आत्ता इतकं ऊन वाढलं आहे म्हणजे तापमान, त्या तापमानामध्ये ह्या पाण्याची फळं आहेत ती फार आतून खराब होतात, आणि ती जेव्हा आपण खातो त्यावेळेला काही गोष्टी अशा घडू शकतात. मुंबईकरांनी जास्तीत जास्त आपले पूर्वजांनी जे जे सांगितलं आहे काय कशावर खाल्लं पाहिजे त्याचं थोडं नियोजन केलं पाहिजे, जुन्याकडे परत वळलं पाहिजे. पालिकेचे सहाय्यक आयुक्त आहेत KE, त्यांना लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसांनी अटक केली. नाही, अशाचा तर मी निषेध करते. आणि तो नितीन शुक्ला फारच आलाच तेव्हा तो घोड्यावर बसून आलाच. ज्या पद्धतीने त्याचे कार्यकाल कामाची पद्धत चुकीचीच होती. अनेकदा आम्ही मागच्या आयुक्तांच्या लक्षात आणून दिली होती. बेकार पद्धतीने तो वागत होता, आणि अशाला आता कायद्याने अटक केलं आहे. त्यामुळे याच्यावरती कायदेशीर हे होईल, आणि कशाने काय केलं जातं आहे म्हणजे कुठल्या कायद्यामध्ये त्याला अटक तर नक्की झाली आहे,
ज्या महिलेचं शोषण, ती महिला फक्त शेवटपर्यंत त्या भूमिकेवर ठाम राहिली पाहिजे ना, तर अशा नराधाम सुटतात. तर ते मात्र बघायला लागेल.